आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून गवळणीपूरक स्वरूपाचा अभंग आहे. अभंगाचं काहीसं चिंतन करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त असं आहे. ब्रह्मलीन गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा हा सप्ताह आहे आणि आज त्याची सांगता आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने व्हावी आणि काल्याच्या कीर्तनाला शक्यतो गवळणीपूरक अभंग असावा असा दंडक असल्यामुळे आज काल्याचा दिवस, काल्याची सेवा आहे आणि त्यासाठी हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेला घेतलेला आहे. गवळणींचं काही अहोभाग्य आहे. किंबहुना या गवळणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून वेद गर्भीच्या श्रुती आहे. तर या गवळणींमध्ये जी वर्गवारी केलेली आहे, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र रूपक आहेत. लोकांना रूपक कळत नाही, लोकांना प्रतिकात्मकता कळत नाही, लोकांना दिग्दर्शन केलेलं कळत नाही. परिस्थिती अशी आहे की केवळ दिग्दर्शन सोडा, स्पष्ट रूपाने प्रतिपादन केलेली गोष्ट सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये बसत नाही. पण संतांची सांगण्याची पद्धतीच ही आहे की संत हे रूपकात्मक पद्धतीने प्रतिपादन करतात. रूपक म्हणजे उदाहरण, दृष्टांत. सुनेचा दृष्टांत आहे, लेकीचा दृष्टांत आहे, सासूचा दृष्टांत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की कुटुंब व्यवस्था टिकेल का नाही असा प्रश्न आहे. ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय. भले भले श्रीमंत संपन्न लोक सुद्धा विवाह होत नाही म्हणून थकायला लागले. त्याचं कारण फोडणीची वेळ बरोबर साधली बघा. आणि ती फोडणी होणंही गरजेचं आहे, नाही तर कीर्तन लांबवायला लागतंय. परत स्वयंपाक जर झाला नाही वेळेत तर कोणीतरी येऊन सांगतं अजून स्वयंपाक व्हायचं, थोडं लांबवा. त्याच्यामुळं माझ्याच फायद्याच्या वेळेवर फोडणी पडणं, पण ही वेळ बरोबर नाही बघ. आणि वस्तुस्थिती पण अशीच आहे की लोकांना श्रवणापेक्षा सुद्धा भोजनाची ओढ अधिक आहे. मी या नियोजनाच्या भूमिकेतून गेलोय आत्ताच. सामान्य मनुष्याचा पहिला प्रश्न असतो, जेवायला काय? ते काय, माता वित्तम पिता श्रुतम बांधवा हा कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्न मितरे जनाः असं सांगितलं. गर्दीची गोळा होते ती जेवायला होते. लग्नामध्ये
बाकी गोष्टी काय घडतात काय नाही याच्याशी लोकांना घेणं नसतं. जेवायला काय आहे याला महत्व आहे. खोकल्याची औषधं वाटा, थोडी ठसका जास्त झाला. बरं, फोडणी नाकात गेली तर खोकलंच पाहिजे ना. ते दाबता येत नाही, दाबलं तर मरायचा माणूस. एक वैज्ञानिक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्याला शिंक आहे, ते शिंक जर दाबली तर आपली शिर फुटू शकते आणि त्यातून जे रक्त बाहेर पडतं ते 30 फुटापर्यंत उडू शकतं, इतकं त्याच्यात प्रेशर असतं शिंकेत. तसं खोकला दाबला तर मरायचा एखादा, त्यापेक्षा खोकून घ्या. माझ्या डोक्याला ताप नको, भरपूर येत. झाले सगळ्यांचं खोकून. सांगण्याचं तात्पर्य, आता कुटुंब व्यवस्था राहील का नाही सांगता येत नाही. संपन्न लोकांच्या घरामध्ये सुद्धा विवाहाचे फार मोठे प्रश्न आहेत. त्याचं कारण अपेक्षाच अशा आहेत. पहिली अपेक्षा आहे आई वडील घरी नसावेत. पहिलीच अपेक्षा. दुसरी अपेक्षा, स्वतःचं घर असलं पाहिजे मुलाचं, आई बापाचं नसावं. पुण्यामध्ये एक मोठे डॉक्टर होते, फार प्रसिद्ध होते, हृदयरोग तज्ञ होते, ह.वी. सरदेसाई. खूप प्रथित यश, मोठे डॉक्टर. म्हणजे सगळे डॉक्टर लोक त्यांच्याकडे बघून राहणीमान ठरवायचे. ते ज्या पद्धतीचा कोट घालतात तसा बाकीचे शिवायचे, ते जसा पेन वापरतात तसा बाकीचे वापरायचे असे. तर ते नेहमी अशी व्याख्यानं देत फिरत. आणि त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, घरोघर ज्ञानेश्वर जन्मती असं एक पुस्तक आहे त्यांचं, की मुलांवर कसे संस्कार केले पाहिजेत वगैरे वगैरे. तर त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर एका भगिनीने त्यांना विचारलं की तुम्ही आई वडिलांचं एवढं महत्व सांगता, तुमचे आई वडील कुणाकडे राहतात? तर त्यांनी सांगितलं, माझे आई वडील कुणाकडे राहत नाहीत, मी माझ्या आई वडिलांकडे राहतो, मी त्यांच्या आश्रित आहे. आता या वृत्तीने राहणारी माणसंच नाही. त्या मुलांच्या मुलींच्या अपेक्षा घरामध्ये थोरलं नसावं. उलट तुम्हाला सांगतो, आपला कान धरणारं कुणीतरी आयुष्यात असणं फार महत्वाचं आहे. परमार्थात तर फारच महत्वाचं आहे. एक वेळ प्रपंचात नसलं तरी चालेल, पण परमार्थामध्ये कान धरणारं असलंच पाहिजे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. आता हे सून आणि लेक हे प्रकरण शिल्लकच राहिलं नाही. आता सगळे स्वतंत्रच आहेत. सहन तरी किती करायचं सांगा, शांत तरी किती राहायचं. आपल्याकडे एक नेता होऊन गेला, तो सांगायचा एका कानाखाली दिली तर दुसरा गाल पुढं करा. दुसऱ्या गालात दिल्यावर काय करायचं? परत पहिला पुढं करा. दुसरं काय करता? असं चालत नाही. आपल्याला 2 खाता आल्या पाहिजेत आणि 2 देता आल्या पाहिजे. सहन कुठपर्यंत करायचं? एक सांगतो तुम्हाला, बुद्धीमध्ये जर एकदा विक्षेप निर्माण झाला ना, तो स्थिर होऊ देत नाही पुन्हा. तर
कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. आजची जी गवळण आहे ना ती स्वतंत्र आहे. सून लेक या रूपकामध्ये पारतंत्र्य किंवा अंशतः स्वातंत्र्य या दोनही विभागामध्ये परमार्थाचीच भूमिका आहे. पण ज्याचा परमार्थ अजून सुरू होतो आहे त्याची एक भूमिका आहे, ज्याचा परमार्थ सुरू आहे त्याची एक भूमिका आहे, आणि ज्याचा परमार्थ सफल सुफल संपूर्ण झालेला आहे त्याची एक भूमिका आहे. परमार्थाची सफलता कशावरून ठरते? परमार्थाची सफलता बोधाच्या व्यापकतेवरून ठरते. परमार्थाची सफलता सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाला चित्तामध्ये बांधल्यानंतर त्या उपदेशाशी अभिन्नत्वाने राहण्यामध्ये सफलता ठरते. सेवेसाठी घेतलेली जी गवळण आहे ती परमार्थाला परिपूर्णता प्राप्त झालेली अशी गवळण आहे. भगवंताचं ओतप्रोत स्वरूपाने ज्ञान संपादन केलेली आहे. एक 2-3 टप्पे फार महत्वाचे आहेत. आपलं स्वतःचं उचित स्वरूपाचं ज्ञान, भगवंताच्या स्वरूपाचं उचित स्वरूपानं ज्ञान, आणि या दोनही उचित ज्ञानाच्या नंतर एकत्वाचं उचित ज्ञान, आणि एकत्वाच्या ज्ञानानंतर त्या ज्ञानाला स्वरूपभूत ज्ञानाच्या स्थितीपर्यंत नेऊन बोधाची व्यापकता अंगी बाणणं, अशा 3 टप्प्यामध्ये आधी स्वतःला ओळखणं, मग भगवंताला ओळखणं, मग भगवंताच्या आणि आपल्या ऐक्याला ओळखणं, आणि याच्या नंतर त्या बोधाच्या व्यापकतेला प्राप्त होणं, अशी क्रमवारी आहे. त्यातली सेवेसाठी घेतलेली गवळण ही व्यापक बोधाला प्राप्त झालेली आहे. संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी या दृष्टीचा उल्लेख आलेला आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. सर्वत्र भगवंताची ओतप्रोत व्याप्ती प्रतीतीला येणं, ओतप्रोत व्याप्तीचा निश्चय असणं, आणि निश्चयपूर्वकच व्यवहारामध्ये प्रवृत्त होणं, आपल्याला अंतर्मुख होण्याकरता प्रयत्न करावा लागतो. या गवळणीला व्यवहार करण्याकरता प्रयत्न करावा लागतो, हा भेद आहे. आपण सहजतेने द्वैतामध्ये राहतो, ही गवळण सहजतेने अद्वैतामध्ये राहते, अभेदामध्ये राहते. किंबहुना कल्पित द्वैताचा स्वीकार केल्याशिवाय व्यवहार घडणं सुद्धा शक्य होत नाही. इतक्या सहजतेने अभेदामध्ये राहणारी ही गवळण भगवत भक्तीच्या फलद्रूपतेचा परिणाम असा की त्या भगवंताची ओतप्रोत व्याप्ती तिच्या अनुभवाला आलेली आहे. ती नुसतं तोंडाने सांगते आहे की सगळीकडे देव आहे असं नसून तिला त्याचा अनुभव आहे, तिला त्याची अनुभूती आहे. संत अनुभवपूर्वक प्रतिपादन करत असल्यामुळे या अभंगामध्ये केलेलं प्रतिपादन सुद्धा अनुभवपूर्वक आहे. संतांची विशेषता अशी आहे, संत कोणाच्याही भूमिकेमध्ये जाऊन अनुभव सांगू शकतात. त्याचं कारण स्वतः देहाहून अलिप्त असल्यामुळे, काल सांगितल्याप्रमाणे उपाधीहून वेगळे असल्यामुळे
कोणाच्याही अनुभवाचं यथार्थ रूपाने प्रतिपादन करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. आणि म्हणून त्या गवळणीच्या भूमिकेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतः जातात आणि जाऊन सांगतायत, आत हरी बाहेर हरी, 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 हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. भगवंताची व्याप्ती ही अंतर्बाह्य स्वरूपाची आहे. कोळसा कितीही उगाळला, कितीही कोरला तरी जसा काळाच निघतो, तसं तुम्ही कितीही आत गेलात तरी भगवंताचं तेच स्वरूप आहे. आणि कितीही बाहेर गेलात तरीही भगवंताचं तेच स्वरूप आहे. मी सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारी माणसं पाहिली. म्हणजे सरडा सुद्धा रंग कमी बदलतो. एक तो शॅमेलॉन नावाचा सरडा आहे. तर त्याचं वैशिष्ट्य असं सांगतात की तो जिथे जाऊन बसतो तसा रंग करतो. तशी माणसं मी पाहिली, ज्याच्या कीर्तनात जाऊन बसतात त्याच्यासारखा रंग घेतात. म्हणजे मी अनुभवाने सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, जर परमार्थ करायचा असेल तर सगळ्यात जास्त सावध त्याच्यापासून राहिलं पाहिजे जो आपली स्तुती करतो. कधी तुम्हाला मुंडक्यावर पाडील काय सांगता येत नाही. स्तुतीपासून सावध राहिलं पाहिजे. कीर्तनाचा हेतू काय? कीर्तन चांग, कीर्तन कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. पण कीर्तन झाल्यावर कीर्तनकार प्रश्न काय विचारतो, काय कसं झालं कीर्तन?
काय कसं झालं कीर्तन? 4-5 लोकांना विचारतो, बरं ते 4-5 कसे? ह्याचीच दाढी खाजवणार आहे. काय सांगायचं महाराज, वा वा, जबरदस्त. मी या वर्षभरात बऱ्याच ठिकाणी गेलो. मला प्रश्न पडतो की मनुष्याची स्तुती पार जीभ झडेपर्यंत कसं काय करू शकतो एखादा? जीभ झडेपर्यंत स्तुती आपल्या सद्गुरूची करावी. कोणाची स्तुती करत फिरतात? कीर्तनाचा हेतूच हल्ली आयोजकाची स्तुती असा आहे. ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याचा बाप धन्य, त्याची आई धन्य. ज्यांनी कीर्तन ठेवलं तो साक्षात भगवंताचा अवतारच. तो जन्माला आलाय पण 1000 वर्ष तर मरत नाही तो आता. इतकी स्तुती. तुम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल ना तर संतांचा घेतला पाहिजे. मला तुम्ही संत वाङ्मयामध्ये असं दाखवून द्या की एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या स्तुतीवरच लिहिलं. स्तुती केली तर संतांची, स्तुती केली तर सत्पुरुषांची, सरते शेवटी स्तुती केली तर भगवंताची. याच्या पलीकडं नाही आहे. त्याप्रमाणे ही जी गवळण आहे, तुम्हाला सांगतो, परमार्थ करताना हत्तीसारखं चाललं पाहिजे. म्हणजे ते काय, कुत्ते भोके 1000, हाथी चले बाजारन कुत्ते भोके 1000. त्या हत्तीला फरक पडत नाही. कसं आहे, तो कुत्रा भुंकतो, त्याला काय माहिती त्या हत्तीची काय शक्ती आहे. त्याने नुसता असा पाय हलवला तर मरून जायचं. ते तो सोडून देतो, जाऊ दे, मूर्ख आहे म्हणून. जे खरे शक्तिमान असतात ना, त्यांची शक्ती शांततेत आहे, एकदम निवांत. आता सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. नियमाने सर्वाधिक शक्ती हत्तीची. राजाच करायचं झालं तर हत्तीला केलं पाहिजे, पण राजा केलं सिंहाला. त्याचं कारण असं आहे, त्या हत्तीच्या गंडस्थळाला फोडण्याचं सामर्थ्य सिंहाच्या पंजात आहे. सिंहाची शक्ती एवढी जबरदस्त आहे. एका प्रकाश चित्रकाराला ते सिंहाने असा पंजा मारला तर त्याचं मुंडकं तुटून पडलं उडून. इतकी शक्ती. आणि त्यात तुम्हाला गंमत सांगतो एक. सिंहाला राजा का म्हणतात, तर सिंह स्वतः फारशी शिकार करत नाही कधी. सिंहीण करते आणि शिकार केलं त्याच्या समोर आणून ठेवते, म्हणून तो राजा आहे. राजा असा दरदर भटकत फिरत नाही. स्वयमेव मृगेंद्रता. तशी वेदांत शास्त्राला सुद्धा स्वयमेव मृगेंद्रता आहे, स्वयमेव परिपूर्णता आहे. जो सगळीकडे भगवंताला शोधत फिरतो त्याला तो सापडणं कठीण आहे, पण जो स्वतःच्या आत भगवंताला शोधतो त्याला तो सापडणं फार सुलभ आहे, सोपं आहे. अनेक प्रकाराने विचार आहे, पण त्यातला एक विचार असा आहे, तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे जवळी वाट वैकुंठा, 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 जवळी वाट वैकुंठा. तुका म्हणे हेची नीट,
जवळी वाट वैकुंठा बाहेरच्या सगळ्या रस्त्यांचा विचार केला तर भक्ती मार्ग हा भगवंताकडे जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग आहे. तसा या चरणाचा दुसरा अर्थ असा आहे, मनुष्य जर अंतर्मुख होईल तर तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. कारण तो आपल्या जवळ आहे, सन्निहित आहे, हृदयस्थ आहे. सर्वांच्या हृदय देशी म्हणा जे बुद्धीस्वरे वर्णिसे ते वस्तुगामी. कोण सांगते हे? भगवान सांगतात. सगळ्यांना मी 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 असं जे स्फुरण होतं, अहंकारामध्ये दोन प्रकार आहेत. एका अहंकार शब्दाचा अर्थ गर्व, ताठा असा आहे, आणि एका अहंकार शब्दाचा अर्थ अहम करोति इति अहंकारः. अहम अस्मि सदा भामि कदाचिन्नाहम प्रियः. मला माझ्या अस्तित्वाचं ज्ञान आहे, मला माझ्या प्रियत्वाचं ज्ञान, मी कधीही मला अप्रिय होत नाही अशा स्वरूपाने आहे. म्हणजे माझं सदत्व, चिदत्व आणि आनंदत्व सुस्पष्ट आहे. आपलं स्वतःच सोडा, कोणत्याही वस्तूत हे तीन अंश आहेतच. पण आधी आपल्यातलं सापडलं तर दुसऱ्यातलं दिसतं. काही लोकांची वृत्ती ही छिद्रान्वेषी असते, म्हणजे चांगल्या मराठीमध्ये भोक शोधत फिरणारी. फक्त दोष पाहायचे, फक्त चुका पाहायच्या. मी बरीच लोक पाहिली ज्यांना समाधानी राहायला आवडत नाही, सतत असमाधानी, सतत दुःखी, सतत खिन्न, इतके दुःखी, कष्टी, खिन्न असतात की त्यांच्या सहवासात जर तुम्ही एक तासभर राहिलात तर तुमच्याही चित्तात तेच भाव अभिव्यक्त व्हायला लागतात. इतके दुःखी. त्यांना निमित्त लाग. एक पोरग लहान, आईला म्हटलं वरण भात खायचं, वरण भात. तर त्या आईने भातात वरण घातलं आणि कालवून दिलं. तो म्हणला मला कालवून नको, वेगळं पाहिजे. दुसरं आणलं, दुसरं नको, हे कालवलेलं वेगळं करून दे. कसं शक्य आहे? मग काहीही करून दुःखी राहायचं. आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत राजकीय. त्यातली एक विचारधारा, त्याला कम्युनिस्ट विचारधारा म्हणतात. तर कम्युनिस्ट किंवा कम्युनिस्ट म्हणतो आम्ही. कशावरून ओळखायचा? ज्याला कोणाचंही सुख पाहवत नाही, कुणाचंही म्हणजे स्वतःच सुद्धा, ज्याला सुख पाहवत नाही अशी त्यांची प्रवृत्ती आहे. अशा मनुष्याला कधीही आनंदाची प्राप्ती होत नाही. मराठीमध्ये म्हणी फार चांगल्या आहेत. एक म्हण अशी आहे, पिंडिते ब्रह्मांडी. पिंडिते ब्रह्मांडी म्हणजे व्यष्टीमध्ये जे तेच समष्टीत आहे. व्यष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आत आत उतरायला लागाल तेव्हा सरते शेवटी सगळ्याचा बाध करून शिल्लक राहणाऱ्या गोष्टीचं नाव आहे कूटस्थ. आणि समष्टीमध्ये जेव्हा सगळ्याचा बाध करून करून शेवटी जे शिल्लक राहणार आहे त्याचं नाव आहे ब्रह्म. इथे शिल्लक राहिलेलं कूटस्थ आणि तिथे शिल्लक राहिलेलं ब्रह्म एक आहे. हेच पिंडिते ब्रह्मांडी. किंवा दुसऱ्या दृष्टीने सांगतो आपल्याला, हा देह आहे, हा पंचमहाभूतापासून निर्माण झाला. आणि पंचमहाभूतापासून सुद्धा
पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला. आता पंचीकरण सांगायचं तर लांबची गोष्ट आहे, पण सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पंचीकरण. आणि एकत्रित परिणाम म्हणजे कोणाचाही कसाही नाही, एक प्रमाणबद्ध एकत्रीकरण योग्य प्रमाणात. जसं स्वयंपाक करायचा म्हटलं तर उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका वीण एक कामा नये. तर ते योग्य प्रमाणात पाहिजे तर स्वयंपाक चांगला होतो. मीठ जास्त झालं तरी चालत नाही, कमी झालं तरी चालत नाही. गुरुवर्य महाराजांनी मला अगदी लहान असताना एक श्लोक शिकवला. मी बऱ्याचदा तो म्हणत असे. अहो लक्ष्मीबाई बहुत तुमचा भात बरवा, बुडी झाली रक्षा मधील मऊ वरील हिरवा. तो भात इतका सुंदर झाला की बुडामध्ये सगळी राख झाली, मध्ये सगळा चिखल झाला आणि वरचा तसाच हिरवा राहिला. हे कधी घडतं? योग्य वस्तू योग्य प्रमाणात जर नसेल तर ते बिघडून जातात. पण ही सृष्टी किती नियमित चालते पहा. आजपासून 100 वर्षाच्या पूर्वी एखाद्या तिथीला एखाद्या ठिकाणी किती वाजता सूर्योदय झाला हे आत्ता सांगता येत, किंवा इथून पुढे 100 वर्षांनी कोणत्या गावात किती वाजता सूर्योदय आहे आत्ता सांगता येत. एवढी नियमबद्धता या सृष्टीत निर्माण झाली. याचं कारण ही सृष्टी पंचीकृत आहे. विशिष्ट परिमाणामध्ये विशिष्ट महाभूताचं त्यात योगदान आहे. आणि ती प्रमाणबद्धता असल्यामुळे ते सगळे हातात हात घालून चालतात. गुरुवर्य महाराज सांगतात नेहमी की खरं तर दैवी संपत्तीची संख्या मोठी, आसुरी संपत्तीची कमी, पण ती एकत्र राहते. आणि दैवी संपत्ती एकत्र राहत नाही, विखुरलेली आहे. दैवी संपत्ती मिळवायची तर एक 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 करून आणावी लागते. आसुरी संपत्ती एकदम येते. चांगला माणूस बिघडायला किती वेळ लागतो? मोजता येत नाही एवढा कमी लागतो. आणि बिघडलेला नीट करायचा झाला तर होईल का नाही सांगता येत नाही. आणि गमतीची गोष्ट, चांगले बिघडण्याची संख्या जास्त आहे, बिघडलेला सुधारण्याची शक्यता फार कमी. ते गुरुवर्य महाराज गोष्ट सांगतात. एका माणसाने आपल्या पोराला गुरुजीकडे पाठवलं, कशाला? उच्चार शुद्ध करायला. तर 2 महिन्यांनी बघितलं तर गुरुजीच बाहेर निघाले. म्हणजे कुठं? म्हणले माझेच उच्चार बिघडले याच्या संगतीनं. वाईच म्हणायला लागले, वाईच. म्हणजे संगतीने चांगला बिघडण्याची शक्यता जास्त आहे. तर पंचीकृत पंचमहाभूतांचा परिणाम असणार हे शरीर, हा देह. पण या देहामध्येच आत्मा राहतो. गुरुवर्य महाराज सांगतात, देहात आत्मा आहे, देह आत्मा नाही. आणि त्याचाच पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने विस्तार असा आहे. जगतात ब्रह्म आहे, जगत ब्रह्म नाही. अधिष्ठानाशिवाय व्यवहार होतच नाही. आपल्याला वाटतं बरं का, मी करतो, मी चालवतो. एखादा क्षण असा येतो की आपली मर्यादाच कळते आपल्याला, आपण काय करू शकतो. एक मोठे डॉक्टर त्या कोरोनाच्या काळात त्यांची पत्नी वारली, भरपूर लोक वारली, ती वारली. पण विशेष असं घडलं की हे जे डॉक्टर ते संसर्गजन्य रोगाचे स्पेशलिस्ट म्हणजे तज्ञ. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पत्नीचं निधन झालं.
त्यांच्या समोरच्या टेबलावर. ते म्हणाले मी काहीही करू शकलो नाही. ही माणसाची मर्यादा आहे. म्हणून मी करतो, मी केलं म्हणून झालं. गुरुवर्य महाराज सांगतात, आई मेली तर पोराचं अडत नाही, आणि पोरग मेलं तर आईच अडत नाही. चालत राहत. सगळे आहेत तर सगळ्यांनी मिळून राहायचं, एवढाच विषय. मी केलं माझ्यामुळं झालं आलं की विषय संपला. त्याच्या पुढं सांगतो, आशाचं असं झालं तरी संपलं, त्या क्षणी संपलं, लक्षात ठेवा. असो, तात्पर्य हा देह ज्याप्रमाणे या पंचमहाभूतांचा आहे, ही सृष्टी पंचमहाभूतांची आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या सर्व कोशांचा निराश केल्यानंतर त्याच्या सगळ्याच्या आत कुटस्थ आहे, त्याप्रमाणे या बाहेरच्या सगळ्याच्या आत किंवा पलीकडे ब्रह्म आहे. ह्यालाच म्हणायचं आत हरी आणि बाहेरही हरी. आणि हा आत बाहेर असणारा हरी काय करतो, त्याचा परिणाम काय होतो? क्रियाशून्यता. क्रियाशून्यता म्हणजे रिकामटेकडं नव्हे. क्रियाशून्यता म्हणजे नैष्कर्म्य अवस्था. गुरुवर्य महाराजांचं फार आवडतं वाक्य आहे, परमार्थ निष्काम कर्मापासून सुरू होतो आणि नैष्कर्म्य अवस्थेमध्ये पूर्ण होतो, स्थिर होतो. ही नैष्कर्म्य अवस्था आहे. म्हणून हरीने घरी कोंडिले. तू कोण आहेस असा प्रश्न विचारलाय. दोन प्रसंग आहेत आचार्यांच्या आयुष्यातले. एक हा प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर दिलंय, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. मी निजबोध स्वरूप आहे. आणि दुसरा प्रसंग, एक चांडाळ आचार्यांच्या रस्त्यात थांबला आणि आचार्यांचे शिष्य पुढे निघाले. त्या शिष्यांच्या मुखातला शब्द असा आहे, अपसर अपसर असं म्हणत निघाले. अपसर म्हणजे बाजूला व्हा, बाजूला व्हा. आता मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, बरोबर 2-4 माणसं असतात, सारखा 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 बजू बजू बजू. मी तर म्हणतो गर्दीत जायचंच कशाला लोकाला सरकवायला. त्यांचे त्यांना चालू द्या, आपल्या आपण चला. तसं ते आचार्यांचे शिष्य गेले पुढं, अपसर अपसर. पण तो काय हटला नाही, तो तिथेच थांबला. शेवटी आचार्य आले, उभे राहिले. आचार्यांनी प्रश्न केला की अरे बाबा, हे विद्यार्थी तुला बाजूला हो असं सांगतात, तू सरकत का नाहीस? त्यांनी आचार्यांना प्रतिप्रश्न केला, कुणी सरकायचं? देहाने सरकायचं का आत्म्याने सरकायचं? जर देहाने सरकायचं तर देहाचा माझा संबंध नाही. आत्म्याने सरकायचं तर आत्म्यात क्रिया घडत नाही. सरकवायचं कुणी, सरकवायचं कुणाला? आचार्य विचारात पडले. कारण असा आहे, मी हा अनुभव घेऊन सांगतो तुम्हाला, कोण कोणत्या रूपात भेटेल सांगता येत नाही. सावध पाहिजे माणूस. म्हणजे एखाद्या वेळी असं घडतं, आपण प्रत्यक्ष भगवंताला भेटतो साक्षात, पण आपली बुद्धी जागेवर नसते, आपण त्याला झटकून पुढे निघून जातो. ती परसाची गोष्ट सांगतो मी नेहमी. परीस, ते माणूस परीस शोधत निघाला, गळ्यात लोखंडाची साखळी घातली, दगड घ्यायचा, लावायचा, सोन्याची झाली का बघायचं, नाही झाली तर फेकून द्यायचं. इतकी सवय पडली की एक दिवस घरी गेला तर सोन्याची झाली होती साखळी.
मग दिवसभरात त्यांनी कधीतरी परीस घेतला, तो त्याला लावला, फेकू नाही दिला, त्यांनी त्याचं काम करून टाकलं, ती सोन्याची करून टाकलं. तसं आहे. कोण कोणत्या रूपात कधी समोर येईल सांगता येत नाही. मग ह्याच्यात सगळ्यात सोपा मार्ग काय? सगळ्यात सोपा मार्ग हा आहे की सर्वांच्या ठिकाणी भगवंताला पहा. सर्वाभूती भूतमात्रा नमूची आवडे, या दृष्टीने जो संपन्न होतो त्याच्या समोर भगवंत नसला तरी तो नमलेला आहे, तर भगवंत असल्यावर तर नमलेलाच आहे. मग याला शुद्ध मराठीमध्ये सेफेस्ट वे म्हणायचं. सेफेस्ट, ह्याच्यापेक्षा सुरक्षित मार्गच नाही. प्रत्येकाला नमस्कार केला तर देवा, उलट असं आहे, कोणालाही नमस्कार केला तर भगवंतापर्यंत जातो, तर प्रत्येकात भगवंत पाहून नमस्कार केला तर त्याच्यापर्यंत जाणार नाही का? आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. कोणालाही केलेला नमस्कार त्याच्यापर्यंत जातो, मग त्याला पाहूनच जर नमस्कार केला तर त्याच्यापर्यंत जाणारच आहे. म्हणून हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी पाडिली तुटी सकळासी. तुका म्हणे वेगळा नोहे हरी हा भुवी भुवताला, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. अभंग पूर्ण होणं शक्य नाही. झालंय असं समजून संप्रदायपूर्वक भजन करून उर्वरित काळामध्ये काही भगवत चरित्र सांगून आपली सेवा पूर्ण करायची आहे. कारण आज चरित्र सांगावं असा नियम आहे. चरित्र ते उच्चारावे, हा केले देवे गोकुळी 6 वेळा म्हणायचं. कशा करता? पहिल्यांदा चरित्र ते उच्चारावे, आज चरित्र सांगायचं. चरित्र ते उच्चारावे, तेच चरित्र सांगायचं, दुसरं सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे, त्याचं उच्चारण करायचं, आचरण करायला जायचं नाही. न देव चरितंचरित. उलट असं आहे, तुम्हाला सांगतो, एकाने विचारलं, भगवंतानी 16,000 विवाह केले, आम्ही 2 केले तर काय बिघड? तर गुरुवर्य महाराज म्हणले, बेट्या, त्या भगवंतानी करंगळीवर गोवर्धन उचलला, तुला ती तालमीतली गोटी उचलते का बघ. बरोबरी कोणाची करावी? आणि गुरुवर्य महाराजांनी पुन्हा हेही सांगितलं की तुला जर देवासारखं वागण्याची एवढीच हौस असेल तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राप्रमाणे आचरण कर. बघा जमतंय का? आपल्या पित्याच्या वचनाकरता वनवासात वगैरे जाणं जमतंय का? बघा, शक्य नाही. हल्लीच्या काळात तर फार अवघड झालंय. मी तुम्हाला नाव सांगू शकतो पण सांगणार नाही. ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं, महाराज, माझा मुलगा मला फार मारतो, काय करता सांगा. आता ही परिस्थिती आहे. बरं, त्याच्या घरामध्ये संस्कार आहेत, वारकरी संप्रदाय आहे, पण असं असूनही ते संस्कार पुढे गेले नाही. तुम्ही लक्षात घ्या, त्या मुलांच्या हातातला मोबाईल काढून हरिपाठ ज्ञानेश्वरी जर दिली नाही तर तुम्हालाही उद्या हीच तक्रार करण्याची वेळ आहे. आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक नवा विभाग आहे, ज्या विभागामध्ये मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी दाखल केलं जातं. आणि तिथे लोकांची पैसे देऊन रांग आहे. सगळे जेवायला बसलेले असले तरी प्रत्येकाच्या हातात आपापला मोबाईल आहे. आई बाप, मुलगा, नातू, नात सगळे एका खोलीत बसले तरी सगळ्यांच्या हातात आपापला मोबाईल आहे, बोलत नाहीत एकमेकाशी. एकदा एका मुलानं निबंध लिहिला, मी वाचला तो निबंध इतका सुंदर आहे, त्या कोविडच्या काळातला आहे. त्यांनी लिहिलं, बाहेर सगळं बंद आहे, बाहेर कुठेही जाता येत नाही. 3 दिवस झाले आमच्या इथली वीज गेलेली आहे, मोबाईलची बॅटरी संपली, टीव्ही लागत नाही. शेवटी मला घरच्यांशी बोलावं लागलं. आणि तीही माणसं काही फार वाईट नाहीत, बरी आहेत, असं त्यांनी लिहिलंय.
इयत्ता 3री-4थीचा मुलगा. तो शाळेत गेल्यापासून पहिल्यांदा सगळ्यांनी ते बाजूला ठेवून एकमेकाशी बोललेलो. आणि ते का बोलले? बंद पडलं म्हणून बोलले, नाही तर बोलत नाही. ते नवरा बायको जेवायला बसले तर त्याच्या ताटातली भाजी संपली. तर 5 मिनिट तो वाटच बघत होता, कस काय वाढली नाही, कस काय वाढली नाही. मग 5 मिनिटांनी त्यांच्यात संभाषण झालं. भाजी संपली, वाढली कस काय? तो म्हणला 10 मिनिट झाले, मी तुला व्हॉट्सअपवर मेसेज केलाय भाजी संपली म्हणून, तू दुसऱ्या चॅटमध्ये माझं बघितलंच नाही, तू निळं झालंच नाही ते. मग समोरासमोर बसून ही परिस्थिती आहे. कीर्तनामध्ये बसल्यानंतरही असं समोर पाहिल्यावर एक 10-12 तरी मोबाईलच असतात माझ्याकडे. काय उपयोग आहे त्याचा? तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही मोबाईल घेतल्यापासून कुठे कुठे गेलात, किती वेळ थांबलात, काय काय केलं, या सगळ्याची नोंद त्याच्यात आहे. मी आणि तीर्थस्वरूप मालक गाडीतून जाता जाता असंच भजनाबद्दल वगैरे चर्चा करत होतो. आम्ही जेव्हा आश्रमात जाऊन उतरलो आणि ते सुरू केला मोबाईल, त्याच्यात ते भजनाचे व्हिडिओ यायला लागले लगेच. सांप्रदायिक भजन, सांप्रदायिक चाली असं लगेच यायला. मग आम्ही जे बोललो ते त्या मोबाईलने ऐकलं आणि त्या ऐकून त्या विषयाच्या अनुषंगाने जे काही इंटरनेटवर उपलब्ध आहे ते लगेच आमच्या समोर ताटात. एक माणूस आमच्या परिचयाचा 40 वर्षापासून कापडाचा व्यवसाय करतो. तर या व्यवसायात कसं आहे, सोनं चांदी असेल किंवा कापडाचं असेल, या व्यवसायामध्ये त्या साखळ्या ठरलेल्या आहेत. कोणता व्यापारी कोणत्या परिसरात काय विकतो हे ठरलेलं आहे. तसं तो एका दुकानातून 30-35 वर्षापासून कापड घेऊन विकत होता. तर एकदा तो त्या गल्लीत गेला, त्याच्या मोबाईलवर आलं की तुम्हाला ह्याच्यापेक्षा स्वस्त या दुकानात मिळू शकतं, असं त्याच्या मोबाईलवर आलं. मग तो असंच त्यांनी आता दाखवलं म्हणून गेला आणि त्याला मिळालं ना स्वस्त. 35 वर्षाचं गिऱ्हाईक तोडलं त्या मोबाईलने. एका दुकानातलं दुसऱ्या दुकानात घेऊन गेला, किंबहुना आपल्या विचारापर्यंत तो गेला. आपण कुठून घ्यायचा हा जो विचार करतो त्याला दिशा दिली त्याने. मग ह्याच्या पुढच्या काळात आपण मोबाईल वापरतो हे विसरा, मोबाईल आपल्याला वापरतो हे आता सुरू झालं. आणि फार घातक आहे. वेळ गेल्यावर तुमच्या लक्षात येऊन उपयोगच नाही. वेळेच्या आत कळूया. घरातल्या पोरांच्या हातात मोबाईल देऊ नका, काही बिघडत नाही. आमचा सोन्या मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही, मरू द्या. असं कसं जेवत नाही? काही बोलायचं उगीच. तुम्हाला त्याला जेव घालता येत नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो खरी, नऊवार साडी बरोबर मातृत्व सुद्धा इतिहास जमा झालं. खरं मातृत्व त्यांनी अनुभवलं ज्याची माता नऊवार पातळ नेसते. कारण त्या नऊवार पातळाला पदर आहे. आता पदरच राहिला नाही. पदर पसरा म्हणल्यावर ओढणी काढतात. आता ओढणी पण इतिहास जमा झाली. आता तर काय पसरावं प्रश्नच आहे मोठा. पसरणे इतका कापडच नाही अंगावर, काय पसरता? परिस्थिती भीषण आहे. मी माझ्या दुर्दैवानं शहरात जातो ना, असं डोळे बंद करून बसतो मी. भयानक परिस्थिती. म्हणजे एखादा मला वैराग्य निर्माण होत आहे असं वाटणारा जर त्या परिसरात गेला तर ते इतका विषयासक्त होईल की पुन्हा बाहेर यायचं नाही तिथून, अशी परिस्थिती आहे. असो, तर भावार्थ झालाय, चरित्र सांगायचंय. न देव चरितन चरित उच्चारावे, पुढे केले भगवंतानी केलेलं असलं पाहिजे, मनाचं सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळामध्ये बाकीच्यांनी जे चरित्र केलं ते सांगायचं नाही, भगवंताचं सांगायचं. आणि केले देवे गोकुळी, भगवंताचं गोकुळामधलं चरित्र सांगायचं. द्वारका, मथुरा, वृंदावन कुठलंही चरित्र सांगायचं नाही. म्हणून अभंगाचा भावार्थ झालाय समजून संप्रदायपूर्वक भजन आणि एक 5-10 मिनिटांमध्ये चरित्राचं थोडंसं अवलोकन करून
आपली सेवा पूर्ण करायची. खरं तर कीर्तनाची वेळ ठरली होती 9 ते 11. मला यायला झाली 9:15. मी इथं खोलीत बसलोय 9:15 पासून. त्याच्या पुढची 15 मिनिटं तयारीची असं गृहीत धरून 9:30ला सुरू होणं अपेक्षित होतं. त्यामुळे थोडा उशीर झाला. किती झाला आता ते ज्याचं त्याला माहीत. पण 9:30 ते 11:30 अशी वेळ गृहीत धरून 11:30ला आपल्याला थांबायचं. 1-2 मिनिट पुढं मागं. तर संप्रदायपूर्वक भजन. विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव आज सकाळी मी एका शाळेत गेलो. मुलांशी बोलायला. बिकट आहे परिस्थिती, फार बिकट आहे. तर तिथे मला त्यांनी सांगितलं, तुम्हाला किती बोलायचं तेवढं बोला, 1 तास बोला. अहो म्हणलं, तुम्ही म्हणता किती बोला, पण त्या पोरांचा विचार करा की थोडा. त्यांना किती बसवायचं, त्यांना सहज त्यांनी बसणं शक्य झालं पाहिजे इतकंच बोलावं. नाही बसतील म्हणले मुलं. आणि 15 मिनिटं झाल्यावर माझी नजर सगळीकडे होती. एका मास्तरनी जाऊन एक पोरगा काहीतरी बडबड करत दिली खानकण ठेवून त्याला. म्हणलं आता थांबलं पाहिजे. आपलं ऐकण्याकरता मुलांना बसवावं लागतं, मग थांबलं पाहिजे. तसं तुम्ही म्हणाल किती वेळ करा, पण माझी मला शुद्ध पाहिजे, वेळेचं भान पाहिजे. कंसाने आपल्या भगिनीचा, देवकीचा विवाह लावून दिला. कंसाचा व्यक्तिगत इतिहास असा आहे की कंस हा क्षेत्रज पुत्र आहे. क्षेत्रज पुत्र याचा पुष्कळ विचार आहे. विश्वकोशात जर पाहिलं तर तुम्हाला तो सापडेल, सगळा शोधा. आणि क्षेत्रज पुत्र असल्यामुळे त्यानं आपल्या पित्याला तुरुंगात टाकून सत्ता हस्तगत केलेली आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बापाला, चुलत्याला डावलून निघून जातात, ह्याचं लोकांना जे आश्चर्य वाटतं, तर याचं बीज कंसापर्यंत आहे. कंसाचाच अंश पुढे शिल्लक राहिला. गुरुवरे महाराज सांगतात, जेव्हा पांडव कौरवांचं युद्ध होण्याच्या पूर्वीची अवस्था भगवंतांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं की हे 5 गावं मागतात, देऊन टाका. तर दुर्योधन म्हणतो, सुईच्या आग्रावर बसेल इतकी माती देणार नाही. तर गुरुवरे महाराज म्हणतात, त्या सुईच्या आग्रावरची माती पडली जी तो देणार नव्हता, आणि त्याचा विस्तार म्हणजे आजचा काळ आहे. त्याच वृत्तीची लोक आहेत, लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्ही शोध घ्या, तुम्हाला सापडेल का नाही पहा तुम्ही. हीच वृत्ती. एखादी गोष्ट मिटू शकते, थोडक्यात मिटू शकते, मिटवत नाही. मरीन पण मिटवणार नाही. मर बाबा, काय करता. म्हणजे मी मध्यस्थी करायला जातच नाही कधी कुठंच. मध्यस्थी करण्यामध्ये तीर्थस्वरूप मालक ते किती वाद झाला तर मिटवतात. ते आपल्याला जमत नाही. मी दोघांना हाणून येतो, मिटवत नसतो आपण. आपलं कामच नाही, आपले बस की बातच नाही. ती चालायचं तर वळंब्यात चाल, नाही तर तुझा रस्ता वेगळा, आपला रस्ता वेगळा. तसं कंस हा क्षेत्रज पुत्र आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे. कंस विद्वान आहे पण दुष्ट आहे. विद्वत्ता असणं आणि सद्गुणी असणं याच्यात फार फरक आहे.
मध्यंतरी आता दिल्लीला बॉम्बस्फोट झाला मोठा, काय 10-12 लोक मेली. ती बातमी पहा, बॉम्बस्फोट करणारी मंडळी डॉक्टर आहेत. म्हणजे बुद्धिमान नाहीत का? उलट बुद्धिमान आहेत म्हणून जास्त घातक आहेत. त्यांच्यावर संस्कार नाहीये म्हणून हुशार असणं, बुद्धिमान असणं आणि सद्गुणी असणं याच्यात फरक आहे. रावण बुद्धिमान आहे पण दुष्ट आहे. दुर्योधन बुद्धिमान आहे पण दुष्ट आहे. त्याप्रमाणे कंस सुद्धा बुद्धिमान आहे पण दुष्ट आहे. आणि आकाशवाणी झाली, हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मग त्याच्या अंगातला सत्वगुण जागा झाला थोडा. चक्र आहे ना, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण चक्र आहे. प्रत्येकाच्या चित्तात प्रत्येक गुण कधीतरी येतो. त्याच्या मनात आला, म्हणला 8वा मारणार, आधीचे कशाला मारावगीच. नारद मुनींनी पटवून दिलं सगळे मारणं गरजेचं आहे. आणि सुरुवात झाली. भगवंताच्या अवतारापूर्वी भगवंतांनी सांगितलं की नंदाच्या घरी मला नेऊन सोड आणि तिथल्या मायेला घेऊन ये. म्हणून तिथे नेऊन सोडलं, मायेला आणलं. कंस तिला मारायला आला, ती हातातून निसटली. अहो, भल्या भल्यांच्या हाती सापडत नाही, ती कंसाच्या हाती सापडेल काय? आणि तिने सांगितलं तुझा काळ गोकुळामध्ये वाढतोय. तुझ लागी वधी उपजला मग आधी, उपजला मग आधी, उपजला मग आधी. हा तुझा लागी वधी उपजला मग आधी, उपजला मग आधी, उपजला मग आधी. पूतनेने सांगितलं मी त्याला मारते. आपल्या स्तनांमध्ये विषाला धारण करून भगवंताला मारण्याकरता गेली, पण विषा हे सकट पियाला पूतनेसी मोक्ष दिला. अशी कथा सांगतात की त्या पूतनेच्या शरीराला जाळल्यानंतर सुगंध सुटला होता, असा मोक्ष दिला. पुष्कळ चरित्रातला भाग आहे. भगवंत ज्यावेळी शैशव रूपामध्ये अवतीर्ण झाले, त्यातले 2 महत्वाचे विभाग आहेत. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता. एक भाग आहे रांगता आणि दुसरा आहे गोधने राखिता. आहे एक चरित्र रांगण्याचं आणि एक गोधन राखण्याचं, हे 2 महत्वाचे विभाग आहेत. भगवंत रांगू लागले, पळू लागले, चोरी करू लागले, तक्रारी येऊ लागल्या. येणे माझे कवाड उघडले, येणे माझे शिंके वो तोडिले, दया दुधा ते भक्षिले, वलंडिले ताकाते. भगवंताला विचारलंय काय उणे का तू करीतोसी चोरी, किती सांगू तुझ नायकसी हरी, परे ही परता तू पळून जासी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी. पण भगवंताची काही चोरी थांबली ना. भगवंत हा गुरुवर्य महाराज सांगतात त्याप्रमाणे अनेक पत्नी, अनेक वचनी, अनेक बाणी, अमर्यादा पुरुषोत्तम असं भगवंताचं चरित्र आहे. म्हणून भगवंताच्या चोऱ्या काही थांबल्या नाहीत. शेवटी सगळ्या गवळणींनी मोर्चा काढला. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. म्हणून यशोदा मातेने भगवंताला शाळेत घातलं. गोधने राखावया जातो शारंग पाणी, गोधने राखावया
राधावया जातो सारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्यासडोनी तवती देखिली यशोदा जननी गोधने राधावया जातो सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग पाणी गोधने राखावया जातो शारंग पाणी. भगवंत गोपालनामध्ये प्रवृत्त झालेले आहेत. वेणुध्वनी करू लागलेले आहे. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू टाळ बारीक वाजवा, बारीक टाळ. ज्या चाली अशा मृदू असतात ना, त्या चालीमध्ये टाळाचा नाद अतिशय मृदू असला पाहिजे. ज्या मोठमोठ्या उंच स्वरातल्या चाली असतात तेव्हा टाळामध्ये सुद्धा, जसा पखवाजामध्ये बंद बाज आणि खुला बाज आहे, तसं टाळामध्ये सुद्धा मृदू आणि मोठा असा बाज आहे. तो बाज जपून वाजवा, म्हणजे त्याचा त्या भजनाचा आनंद कळतो, सात्विकता कळते. बारीक टाळ वाजवा. मृदू मधुर वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणुकवणाचा वेणुकवणाचा मायवाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणुकवनाचा मयवानाचा मायवाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे. उच्छ पसरोनी मयूर विराजे उच्च सरोनी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराजे मज पाहता भासती यादवराजे. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणुकवणाचा वेणुकवणाचा मायवाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे. आणि वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणुकवनाचा वेणुकवनाचा मायवाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे. भगवंताचा वेणुनाद असा आहे. कुणीही कुठेही फुंकर वाजून फुंकर घालून असा नाद अभिव्यक्त होत नाही. तुम्हाला एक शास्त्र सांगतो. वेळूची वेणू बनवतात, तर त्या वेणू बनवण्यासाठी त्याला कोणत्या मुहूर्तावर कापलं पाहिजे त्याचं शास्त्र आहे. कोणत्या प्रहरात, कोणत्या तिथीला, किती पेरावर, कुठल्या दिशेनी, कुठल्या शस्त्रानी, असा सगळा विधी आहे. तेव्हा तो वेणू बोलतो, नाही तर वेणू नुसता वाजतो. मी सांगतो नेहमी बऱ्याच आमच्या मुलांना की पखवाज वाजवला पाहिजे, पखवाज बडवला नाही पाहिजे.
बोलला पाहिजे आणि तो बोलतो. सांगण्याचं तात्पर्य, वेणू बोलत होता, अहो भगवंतानी फुंकर घालावीन त्यांनी बोलू नये असं कसं? जड चेतन सगळ्यांवर त्याचा परिणाम. भगवंत खेळू लागला आपल्या सहकार्यांना घेऊन. भगवंताचा उपाधी हा शुद्ध सत्व प्रधान आहे, त्यामुळे त्याला तहान भूक काही विषय नसतो. पण आमची घोंगडी मात्र नवा ही ठाई फाटून गेली, ती त्वा आम्हासी दिधली रे. आणि त्याचा परिणाम असा झाला, खांदी भार पोटी काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे आणि म्हणून भगवंतानी सांगितलं, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि भगवंत काला द्यायला प्रवृत्त झाले. हा काला हरिनामाचा आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. ठोपा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संग. संतांच्या संगतीचं महात्म्य आहे. संतांच्या वस्तू सामर्थ्य शक्तीचा हा भाग आहे. संतांच्या सहवासामध्ये हा काला प्राप्त होतो आणि त्या काल्याने जन्म मरणाची परंपरा खंडित होते. ही जन्म मरणाची परंपरा या काल्याने खंडित व्हावी अशी भगवंताकडे प्रार्थना करून पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी